आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे बीडमधून। छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमध्ये एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। केएसके महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीनं महिनाभरापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेला 1 महिना पूर्ण होतोय, मात्र आत्महत्या केलेल्या तरुणीचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे, तर अभिषेक कदम असं आरोपीचं नाव आहे। अभिषेक कदम हा वारंवार ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीनं धाराशिव इथल्या मामाच्या घरी गळफास घेतलाय। न्याय मिळत नसल्यानं साक्षीच्या आईनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलंय आणि कारवाईची मागणी केली आहे। बीडमधलं निर्घृण हत्या प्रकरण गाजत असतानाच ब्लॅकमेलिंगमुळे ही आत्महत्या झाल्याचं प्रकरण पुढे आलंय। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। बीडमध्ये आपण बघतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणामुळे आधीच बीड गाजतंय आणि त्यात ही घटना बीडमधून समोर आलेली आहे। एक तरुणी आहे जिची एका तरुणाने छेडछाड काढली होती। त्यानंतर या तरुणीचा अनैतिक कृत्य सोबत करून तिचा व्हिडिओ देखील काढला होता आणि तिला ब्लॅकमेल केलं जात होतं। त्या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने धाराशिवमध्ये जाऊन आत्महत्या केली। मात्र त्यानंतर देखील ह्या सगळ्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण पोलिसांकडून जे आहे तर योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलेला आहे। या पोलिसांकडे वेगवेगळ्या जेव्हा आपण जातो तर त्यावेळेस आपल्याला वागणूक जी आहे तर चांगली दिली जात नसल्याचा आरोप या मुलीच्या आईने केलेला आहे। आणि आता या मुलीच्या आईने एक पत्र देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे, ज्यात त्यांनी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि दोषींवर कारवाई व्हावी। विशेष म्हणजे ज्या मुलीने आत्महत्या केलेली आहे तिचं पुण्यातील एका मुलाशी लग्न देखील जुळलं होतं। कालच म्हणजे 20 एप्रिल रोजी तिचं लग्न होणार होतं, मात्र त्यापूर्वी तिनं हे टोकाचा पाऊल उचललेला आहे। आपण जर बघितलं तर ती मुलांकडून छेडछाडीमुळे ती मुलगी प्रचंड त्रासली होती। त्यानंतर तिचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता आणि त्यामुळे तिने ह्या सगळ्या टोकाचं पाऊल उचललं। आता या सगळ्या प्रकरणात जे आहे तर कारवाई होत नसल्याने हे सगळं शेवटी 1 वर्षानंतर आता या मुलीच्या आईने जे आहे तर पत्र लिहिलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे। आता या पत्राला जे आहे तर एकनाथ शिंदे कशी साथ देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र बीड मधील या घटना काही थांबायला तयार नाहीये आणि त्यात आता एका मुलीचं असं दुर्दैवी मृत्यू होणे, तिने टोकाचं पाऊल उचलणं अत्यंत गंभीर आहे। एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा केल्या जातात आणि दुसरीकडे या राज्यातील लेकी देखील सुरक्षित नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खास करून बीडच्या पोलिसांवर पुन्हा एकदा या निमित्ताने प्रश्नचिन्ह जे आहे तर उपस्थित केलं जात आहे। एका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील या मुलीच्या आईने गंभीर आरोप केलेले आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात आता चौकशीची मागणी केली जाते आणि या मुलीला न्याय मिळवून देण्याचा देखील मागणी मुलीच्या आईने केलेली आहे। नक्कीच न्याय मिळावा ही अपेक्षा आहे, मात्र हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे सुद्धा अर्थातच आता जाणून घेतलं जाईल। उपमुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।